अरे लोणचं कसं काय करते ते कोड आहे आजी आजचा असं काय पोळी केवढ्या जायची पुढे गणेश जर हरवला इकडे कुठं असं लगेच तिकडून ते आवाज काढ ऐक ना केवढ्या जायची हो. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता सकाळचे 8:30 वाजत आलेत. मस्त चहा झालाय. आता चहा होत आलाय. गणेश साखर झाली. आता सकाळ सकाळ गणेश मोबाईल खेळत बसलाय. भांड्याचा आवाज येत असेल मग मी भांडे घासू राहिली. आता मस्तपैकी आवडीन दुपारी 2ला पेपर आहे आज माझा. सकाळ झालं पेपर लिहितोय हो मी आज. गणेशचे पेपर लिहू लागलोय. खोटं नाही बोलायचं. काय करतो मी इतक्याचं बरं तुम्ही भाजी लोणचं काय ना पेपर लिहू आणि लागलोय. नंतर अरे अण्णा मला लोणचं रे मी नसतो पडत. सकाळ सगळ्या भाऊची जेवायला बसली तुला लागत का एवढी चक्कर घाला अय्यो मी बाबा, राहत नसतो. तुम्ही तुमचं बघा. ए चालेल. सकाळ धरून पळत राहिलाय. तू पळतो का? जा दर पैसे जा. ए, माझ्याकडे नसतो. मी जात नसतो. संध्याकाळी पैशाचं काहीतरी खायला हा, मला नाही हा जीव मी जातच नसतो. बघा तोंड बघायला येऊन खायला लागलंय तुला. जरा ठीक आहे. मी पळत नसतो. आता तुमच्या मागे माझ्या हात लुकडा चालतं ना त्या गरम म्हणून तिकडला हा, हा, आता बरं आहे. नाही, तोंडाने म्हण काय ना पेपर मी लिहिली. हा तू लिहिले पेपर अरे सगळे अण्णा लोणचं जा ना तू लिहिले सगळे पेपर तू लिहिले. आणि एडिटिंग मध्ये कापलो. नाही काढ ELT मध्ये येईल ती नाही एडिटिंग. असं आहे. गाईज मी बघा किती अभ्यास केलाय. अरे बाबाचं टाकलेलं बघ. लिहिला हे बघा नोट्स काढल्यात मी. आजच्या पेपरचा अभ्यास कम्प्लीट नाही झालेला. थोडासा बाकी जाई घेऊन पण अरे लोणचं कसं काय करते ते कोड आहे आजी आजचा असं काय पोळी केवढ्या जायची पुढे गणेश जर हरवला इकडे कुठं असं लगेच तिकडून ते आवाज काढ ऐक ना केवढ्या जायची हो. अरे पुढे केव्हा ऐकला आणि बरं आणणारच नाही मग. भावाचं डोकं आहे मध्ये लागाय तुमच्या नादून येरवायचे होय. मार. चोळी असेल डोकं. बाबा जायचं चालू आधी नुसते हसायचे बाबा म्हणलं जेवून घ्या आधी. सगळं पुत्र आमचीच करते का त्यांना कुठं चालवत मामा हाताला आणि मामा असे करायचे सगळं पुत्र आमचीच करते का मला असं आलं काही मी पेपरला चाललोय. काल पण व्हाईट शर्ट घातला होता पण तो हाफ फुल होता. आजचा हाफ आहे. थांबा 2 मिनिटं. दिल में है दास तेरा हाफ घातलास काय सगळे बाहेर गेले तर मला पुढे ठेवला. ते जाऊ दे. शर्ट कसं वाटतं मग भारी वाटतं. मार्केटमध्ये इज्जत आहे का? 500 रुपये किलो अजून तोडबिन द्यायचं फक्त घालून मग. A few moments later. गेलं ते ते नाही रे तेच नाही का नाही तेच आहे अरे. इकडं हे दिसतंय का? इथं पण आलंय. इथं एक आलंय. इथं एक आलंय. इथं एक आलंय. इथं एक इथं बघ इथं. इथं 2 आहेत. पण तिथं एक काय ते झेंडू झेंडूची एवढं झाड आहे. असं वाटतंय गवत आहेत ते पण. गवत कडू चुकीचंच बोलणार कधी पण. असं वाटतं गवत उगल्यावर कळत. इकडे कोथिंबीर उगली. तेवढं कोथिंबीर आता उद्या घेतो मी. मला याला पोहे करायला पोहे करायला घेऊ पोहे. या ना कवळी भार लागते कोथिंबीर. आजीला ऐकायला जास्त आलं का? मी म्हणलं कोथिंबीर आजीने कोथिंबीरची पोळी कस कसं होत काय काय कमी येतं का जास्त होते जास्त. येऊ राहिलोय हा तू म्हणत होते गिम्बल यूज करीत नाही. आता गिम्बल यूज करेल खराब म्हणती खेळ नाही आणलं. आता खेळ नाही का? खेळणं मग त्याला पैसे किती घातले तू? मग खेळ नाही की 6,000चं गिंबल आणलंय मी तिला बीप मारतो. एवढं पाणी भेटून खाऊन पाणी संपलं नाही ते ना
शांताबाई मी चुकली ते ऍडिशन साठी आता आपले 5 वाजलेत 5:30 आणि आता चहा ठेवलाय मस्त गणेश बटर घेऊन आलाय. सूर्यामुळे एवढा उजाडतो. करणार तिकडे जाऊनच ना मी कुरूप झालं घरी. तू कुरूप झालेला आहे आणि तब्येतीने बी आणि चेहऱ्याने बी. कशामुळे ते सांगू का चेहऱ्याचा विषय सांगतो. चेहरा तर काही क्लीन झालाच ना बरं काही ध्यान नाही राहिले फक्त केसाचा विषय. केस जरा बारीक आहे आणि राहिला विषय याचा तब्येतीचा. त्याला तू जिम लावली म्हणजे सगळं सॉर्टेड आहे म्हणायचं. ते कम काढून राहिला तू चिंब पावला चिंब चिंब इकडे ना कळलं चिंब पावला आणि काय काहीतरी म्हणलं कुत्रा विसरलेला. चालला देऊ मग द नाईट पिक्चर मध्ये कुत्रा असते तुझी इकडं बघ. बॉडी तुला माहित नाही अजून. मी फक्त ते स्वेटर घातले म्हणून तसं वाटलं. कवत ना रावा चहा पी वाटले. उठ महाभारत दोन मुंगी महाभारत साल चुकली. गॅस बंद कर. गॅस बंद. मित्र मला चहाचे डाग चहाचे छापे कोण पाडून राहिले. छोटी जॉब जर गेलं काहीतरी ती वाटतं रे मला कधी कुठं नाही केलं यांनी. कॅमेरा सुरू इतक्या वेळेचा. मैं ऐसा क्यों हूँ मैं ऐसा क्यों हूँ. हागत आहे तू. खाली बस काय होईल बंद करते थोड्या वेळ. थोड्या वेळ बंद करते नाही तर कानाखाली वाटली. तू काय डॉक्युमेंटरी तयार करतो काय माझ्यावर एखादा प्राणी असल्यासारखं. हा तीच प्राणी नाही इंग्लिश नाही येत मला. तीच प्राणी प्रँक करायचं. अरे मम्मी लगेच कळत तुला पाय भंगार प्रँक करतो. नाही दुसरं कप घे प्रँक ती बटर तू बटर मी घेतो. दरवाजा कसं खोलणार आहे. लाईटला मला मी चहा घ्यायचं. गाडी सारे बंद कर. कोणतं डॉक्युमेंटरी तयार करतो. जसे दादर केले आता. गाडी आपल्या अंधाराचा लईच प्रॉब्लेम झाला रे आता व्हिडिओ काढायला. तुला म्हणतो इथं लाईट लाव पण तू लाईट नाही. किती रुपये लाईट. 356 रुपये. 356 रुपये सुद्धा नाही माहिती. तेवढे वर उधार घ्यावं लागेल पप्पा. उद्या परवा लाडकी लाडकी बहिणी असणार. दोन आणायचे बघ मी डायरेक्ट. 2 नाही रे बाबा 1 आणायचं. 2 लागतील किचन नाही मग देणारच नाही मी जा. एकच बार आहे. एक आणायचा एक कुठं लावायचं. एक आपण सायकल घेऊ. पण ते गाण्यात तो लाईट बी एवढा काय खास इफेक्ट नाही ना. देतोय तुला सांगू का ज्या मोबाईलचं सेन्सर मोठं असतं का दिसायला सुद्धा फिजिकली जेवढं मोठं सेन्सर तेवढं ते लाईट कॅप्चर करतं. म्हणून लोक नाही का साधा का व्हायला छोटा 20,000चा कॅमेरा घेतात कारण त्याच्यात लाईट लय लवकर कॅप्चर होती. तशी याच्यामध्ये लाईट कॅप्चर होत नाही म्हणून अंधार लेवले होतं. याचा मग झाला 20-25 हजार घालून गोप्रो घेऊ. आयफोन घ्यावं का
गोप्रो मला कळून भारी वाटतं माहिती सांग का वाईड अँगल त्याच्या 60 FPS आहे त्याच्यात 5K काहीतरी कोण आला थांबा जाईन संडासला यायचा तुझा शिकेल मी कशामुळे तू व्हिडिओ काढला नाही व्हिडिओ काढायला सुरुवात केली नाही आपण वर गेली आता येणार हर पल तेरी या हे संडासला तू गाणं म्हणताय जस काय संडासाठी गेली ना ती निघून बिचारी संडास हर पल तेरी याद मुझे तड़पाएगी आएगी नींद मुझे काय मग पुढं सांग ना पटकन हा गाणे को मुझको मम्मी बघितलं हर पल तेरी याद मुझे तड़पाएगी पाएगी तसं नको करू गणेश. नींद आजी कसं गाणं म्हणली तू म्हणे एकदा म्हणली तू मी गोळ्या घेऊन आलो म्हणलं 5-5 दिवसाच्या गोळ्या आणल्या आजी म्हणली काहीतरीच म्हणली हो गाणं काहीतरी म्हणले माहिती आहे नाही 5-5 दिवसाच्या गोळ्या आणल्या ग बाई असंच काहीतरी म्हणली मी 5-5 दिवसाच्या गोळ्या आणल्या बाबा काही नाही म्हणते बाबा काही बोलायची गरजच नाही नाही त्यांना काही बोलायचं काही राहतच नाही 9 वाजले काहीच आणि आजचा ब्लॉग मी एंड करतो कारण आता आतून बी टाकले आज जरा लवकरच झोपणं होऊ राहिलं लवकरच आवरलंय जेवण लवकर झालं जिम लवकर झाले सगळं निवांत विषय तेव्हा बदल झालं काय तू एवढं गार लागत आहे माणसाला मला गरम राहिले कसं आहे बाबा इथं गारठ्याने माणसाचे हातपाय हाडकाला हे झाले तर काहीच त्याला आहे ना बाहेर बसावं लागणार बापायला जा गॅलरीत जाऊन झोप जा ना अंगावर बी नाही घ्यायचं गप झोपायचं बाहेर तुला एवढं गरम होतं काही असं प्रत्येकाच्या घरात एक असतं काय ना कोणतरी एवढं गार लागत तरी बी ते फॅन लावायचं म्हणतो बाहेर कबूतर बाहेर झोपलं ना बाहेर कबूतर अटॅक करते ते नाही काय करीत तुला गार लागेल ते सांग काही सांग तू गाईज आजचा ब्लॉग इथं सेट करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे